लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेऊन येत आहे एक विशेष कार्यक्रम। मी खासदार बोलतोय। मी आपल्या सर्वांचा लाडका निवेदक अभय वारोडे। मी आता पोहोचलोय जुन्नर तालुक्यातील एका महत्त्वाच्या गावात। अर्थातच या गावाला इतिहास असा आहे की 12 वाड्या आणि 13 गाव म्हणजे पिंपळवंडी। आणि या पिंपळवंडीमध्ये सहकार क्षेत्र असेल, आमदारकी असेल किंवा कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, अशा ह्या सगळ्या समित्यांवरती तालुक्याच्या विविध ठिकाणी महत्त्वाच्या पदावर जाणारी लोक या पिंपळवंडी गावाच्या ह्या मातीमध्ये तयार झालीत। त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक म्हटलं की या मातीमध्ये नमस्कार केल्याशिवाय लोकसभेची निवडणूक पूर्ण होत नाही। कारण की आजूबाजूला असणाऱ्या वाड्या वस्त्या पाहून आणि लोकसंख्या पाहून ह्या गावाला प्रचाराच्या माध्यमातून प्रमुख समजलं जातं। त्यामुळे ह्या असणाऱ्या पिंपळवंडी नगरीमधल्या काही लोकांच्या प्रतिक्रिया आपल्या असणाऱ्या लोकसभेच्या कार्यक्रमाच्या विशेष कार्यक्रमात, अर्थात मी खासदार बोलतोय, या कार्यक्रमातून आपल्याला पाहिजेत की लोकांच्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत। आमच्या या युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि तुम्हाला आमचा हा कार्यक्रम आवडला तर नक्की शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। तर जाणून घेऊयात मी खासदार बोलतोय या कार्यक्रमाच्या माध्यमातून या असणाऱ्या गावातील लोकांच्या प्रतिक्रिया। तर चला मग। नमस्कार, आता माझ्या बरोबर आहेत एक आजोबा। आपण त्यांच्याशी जाणून घेऊयात वेगवेगळ्या गोष्टी गेल्या काही वर्षांमध्ये जे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये खासदारांनी काय काय केले किंवा काही यांच्यापर्यंत विकासाची गंगा पोहोचली की नाही ते। बाबा नमस्कार। नमस्कार। काय नाव तुमचं? रत्नाकर गायकवाड। किती वर्ष झाले इथं वास्तव्य करताय पिंपळवंडीमध्ये? आता जन्मापासून तिथे जन्मापासून त्यांना व्यवसाय हा व्यवसाय बी हा पहिल्यापासून आहे। मग आपल्या शिरूर लोकसभा किंवा देशाची लोकसभेची निवडणूक आहे आता माहिती आहे खासदारकीची। हो। मग आपल्या इकडं लोकसभेची निवडणूक ही आहे, ह्या निवडणुकीच्या माध्यमातून या अगोदर खासदारांनी आपल्याकडे विकास कामं केलीत का मनासोबत काय वाटतं? आता जे 4-6 तालुके असल्यामुळं आता कोण कुठं आता त्याला बी त्याचे खालचे पण आमदार आहेत, जिल्हा परिषद बी आहेत। आता ते पुढारी एकमेकाच्या याच्यावरती चालणार ना शेवटी। आपण तरी पण तुमच्यापर्यंत विकास पोहोचलाय का? आमच्यापर्यंत विकास पोहोचलाय म्हणलं तरी चालेल, तसे काही नाही। उमेदवार माहिती का कोण कोण आहेत? उमेदवार आताचे नाही सांगता येत, हे काही माहिती नाही। आताचे अजून नाहीत ना नक्की झालेलं। आता सध्या सोशल मीडियावरती चाललंय युद्ध सगळं, म्हणजे मोबाईलवर। तुमच्याकडे तसं मोबाईल आहे, एंड्रॉइड आहे? तसं काय नाही, तर कोण एवढं त्याचा तपास करते त्याला? आता आपला आलं रोजचा आपला उद्योगधंदा करायचा, काय रोजी मिळेल तेवढंच आपलं चालून द्यायचं कारभार। पण महाराष्ट्रात राजकारणाचं जे चाललंय त्याची माहिती असेल ना तुम्हाला, काय चाललंय? आता काय चाललंय, आता सरकार बी बदलतंय वरून सुद्धा। काय टायमाला आता इंदिरा गांधींचं सरकार होतं त्या टायमाला त्यांची बी एक घोषणा असायची। आता इंदिरा गांधींचं सरकार आणि आत्ताचं सरकार माहिती आहे कोणतं आहे? आता ते हे काय नाव म्हणले, पंतप्रधान कोण? मोदी साहेब। मोदी साहेब। मग काय कुणाचं सरकार चांगलं वाटतं? एकेकांच्या ज्या घोषणा असतात त्या घोषणेवरती समजा कोणी बाकीच्यांचा बी थोडासा भरोसा। तरी पण तुमच्याकडे लोक येत असतील इथं, सगळीकडे येतात, बसत असतील, चर्चा करत असतील। तर मग मला एक सांगा की डॉक्टर अमोल कोल्हे यांचं पारडं जड आहे की शिवाजी जाधव यांचं पारडं जड आहे? चर्चा करत असतील ना तुमचे मित्र, वयस्करचे मित्र सगळे? नाही एवढं काही, पण काही जण असे बोलतात, काही जण असे बोलतात। मी तरी पण कानावर एखादी गोष्ट आली असते नाही, बसल्या बाबा बोलतात चर्चेत, तरी पण काय तशी काही कानावरती गोष्ट नाही, पण एकमेकांच्या याच्यावरती चालतं। कोण किती लोक बोलतात जास्त कोणाबद्दल? आढळराव पाटलांबद्दल बोलतात जास्त बोलतात। बरं, चालते, धन्यवाद। भेटूयात। आपल्या बरोबर काही युवक आहेत त्या ठिकाणी पिंपळवंडी मधील, त्या युवकांना विचारूयात या लोकसभेच्या असणारी रणधुमाळी। मित्र नमस्कार, काय नाव तुझं? धीरज घुने। धीरज घुने। धीरज भाऊ, काय सांगशील, शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आहे, तुझ्या मनातला खासदार तुला कसा पाहिजे यावर्षी? आता कसा पाहिजे? कसा म्हणजे खासदार चांगला पाहिजे, काम करणार पाहिजे। असं नको की एक इकडे यायचं, आज यायचं उद्या परत यायचं नाही, इकडे फिरकायचं नाही, असं खासदार नाही पाहिजे आणि काम करणार पाहिजे। कामं करणार? हो। कोणती कामं त्यांनी केली पाहिजे? म्हणजे काम तर भरपूर आहे लोकांचे, म्हणजे लेडीजचे प्रश्न आहेत भरपूर अजून, म्हणजे गावकऱ्यांचे। लेडीजला विचारू आपण, तू जेंट्स आहे, तुला काय वाटतं, तुझे प्रश्न सांग। माझे असे प्रश्न की जे आता म्हणजे तरुण मुलं आहेत त्यांना जे चालले व्यसनाच्या आहारी चाललेत, त्यांना काय तर त्यातून बाहेर काढावा, अजून त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, व्यसनमुक्ती करा प्रत्येक गोष्टी। शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये 2 खासदार आहेत, म्हणजे उमेदवारीसाठी 2 खासदारीच्या पदासाठी उमेदवारी, ते माहितीत का कोणी? माहिती आहे ना कोण आहेत?
एक अमोलदादा कोल्हे आणि दुसरे आणि आढळराव पाटील. या दोघांमध्ये कुणाचं पारड जड आहे यावेळेस? कोल्हे साहेबांचं. का बरं? कारण की 15 वर्ष आले आमच्या इकडे आढळराव पाटील कधी आलेच नाही. आणि कोल्हे साहेब हे बाकी म्हणजे तरुण पिढीमध्ये चांगले याच्यामध्ये ते. त्यांची कोणती कोणती कामं चांगली तुम्हाला वाटतं? कामं त्यांची भरपूर आमच्या इकडे पण त्यांची पिंपवंडी गावात किंवा बाजूबाजूला कामं आहेत त्यांची. तसं आढळराव पाटलांची इकडे कामं काहीच नाहीये. आणि दुसरी आढळराव पाटलांची चुकी अशी केली की जे म्हणतो आपण म्हणतो कट्टर शिवसैनिक म्हणणारे हे आढळराव पाटील हे जे गेले ते राष्ट्रवादीकडे दादांच्या गटामध्ये गेले. त्यांनी करावं होतं पाहिजे. म्हणजे एक फक्त तिकिटासाठी त्यांनी पक्ष चेंज केला हे त्यांनी करावं होतं पाहिजे. नाराजी आहे. हो, खूप नाराजी सगळ्यांची. या पिंपळवंडीमध्ये विचार केला तर एकंदरीत जी मतदार आहेत ते मतदार कुणाच्या बाजूने कौल देतील? तुझं तू सांगितलं, पण मतदारांचं काय वाटतं तुला? मतदारांचा अमोल कोल्हे साहेब. अमोल कोल्हे. तू व्यसनाचा विषय सांगितला, तर येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये खासदार असं काय राबवलं पाहिजे की तरुण व्यसनाच्या बाजूला गेले पाहिजे, व्यसन नाही केलं पाहिजे? तरुणांसाठी त्यांनी रोजगार उपलब्ध चांगल्या प्रकारचा रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे. तर रोजगारामध्ये पैसे मिळाले मग तरुण व्यसन करतील की नाही ना? काम आता कसं असतं, काही मुलांचं असं असतं की काम नसल्यामुळे व्यसन करतात. डीप मध्ये डिप्रेशन येऊन काय काम नाही काय नाही त्या डिप्रेशन मध्ये ते आणि ते व्यसन करतात. त्यामुळे त्यांना रोजगार उपलब्ध चांगला करून तर व्यसन करायला करतील पोरं. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये यावेळेस डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांना संसद रत्न भेटला 3 वेळा. शिवाजीराव आढळराव पाटील यांना 2दा भेटला. मग संसद रत्न ह्या पुरस्कारावरून काल एक स्टेटमेंट आलं शिवाजी आढळराव पाटलांचं, 10x10च्या खोलीमध्ये संसद रत्न दिला जातो. या पुरस्काराबद्दल तू तरुण आहे, तुला काय वाटतं? दादांचं म्हणणं असं की चेन्नईमध्ये कोणती तरी प्रायव्हेट कंपनी येते ही त्यांना येते. आता ही अब्दुल कलामनी हे केलंय चेन्नईमध्ये. आता अब्दुल कलाम म्हणजे देशाचे खूप चांगले व्यक्तिमत्व होतं. त्यांनी काही ते कारणामुळे केलं असं ना ते. आणि ते असं आलं की आता त्यांच्या गटामधले एकनाथ शिंदे आपले जे मुख्यमंत्री त्यांचा मुलगा पण भेटला होता. तेव्हा ते चांगले बोलले होते. आणि आपल्या अमोल कोल्हे साहेबांना 3 वेळा भेटला, त्यांना मग टेन्शन काय आलं असं म्हणायचं? हा. येणाऱ्या काळामध्ये आता आपल्या ह्या भागामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघात असा कोणता मुद्दा आहे का त्या मुद्द्यावर निवडणूक लढली जाईल? मुद्दा तसे भरपूर आहेत. तरी पण त्यातला एखादा असा गाजणार, सगळ्यात जास्त गाजणार असे भरपूर मुद्दे असे, तर मुद्दे तर कोण सांगलं पाहिजे? बरं, तू किती वेळा मतदान केले अगोदर? भरपूर. आता माझं वय 31 वर्ष. तू कमीत कमी 31 म्हटल्यावर 3 वेळा तर मतदान केलं असेल. 3 वेळा मतदान केलं. 3 वेळा मतदान करत असताना 3 वेळा किंवा 2 वेळा मतदान करत असताना महाराष्ट्रामध्ये आता जे राजकारणाची परिस्थिती आहे, पक्ष फुटले, चिन्ह बदलले, सगळ्या उचलले, याला एका शब्दात काय उत्तर देशील किंवा काय नाव ठेवशील? नाही, पक्ष चेंज करून उपयोग होत नाही का यांचा? पण याला काय म्हणशील, एका वाक्यात काय म्हणशील, काय झालेलं आहे आता? म्हणजे हे असं म्हणतो ना आपण, जिकडे भेट तिकडे खेळ त्यांचा चालू आहे. याच्यामध्ये कार्यकर्त्यांचा फायदा की तोटा आहे? तोटा आहे. यात कार्यकर्त्यांचं मरण होते. कार्यकर्त्यांनी काय शिकलं पाहिजे? कार्यकर्त्यांनी आपलं तसंच राहायचं आणि जो उमेदवार चांगला त्याला फक्त मतदान करायचं. तुम्हाला काय वाटतं कार्यकर्ते तुमच्या काळापासून आतापर्यंत जे चाललेले आहेत या सगळ्या, आता यांनी सांगितलं बेळ तिकडे खेळ, मग तुम्हाला वाटतं कार्यकर्त्यांचं काय झालं आता? कार्यकर्ता चांगल्या पद्धतीने आपल्या परिसरामध्ये चांगली मुलांना नाही, प्रश्न नाही समजला तुम्हाला. राजकारणामध्ये जे झालंय आता, पक्ष बदलले, चिन्ह बदलली, त्याच्यावर तुमच्या मनात काय भावना आहे? त्यांनी ना आपले जे लाईट बिल चालू आहे ना, लाईट बिल येते जास्त. प्रश्नच आहे समजला का? बरं, राहू दे. काय तुला काय वाटतं आता? कार्यकर्त्यांचं असं झालंय की नेमके आता विश्वास कोणावर ठेवा? दादा पण आपले, आढळराव दादा पण आपलेत, पण दादांनी आता सध्या काय केले, इथून मागे ते राष्ट्रवादी विरोधातच लढले 5 वर्ष. जे नाही ते राष्ट्रवादीला नावं ठेवले आणि आता सध्या काय करताय, ते राष्ट्रवादीचं चिन्ह घेऊनच लढताय. मग आता सध्या कार्यकर्त्यांच्या मनात प्रश्न पडलाय ना की नेमकी आता प्रचार कोणाचा करायचा, विश्वास कोणावर ठेवायचा? ठीक आहे, उद्या दादांना निवडून दिलं, दादांनी परत कामं तर केलीच पाहिजे ना, बरोबर आहे का नाही? आता मेन इथून मागं 5 वर्ष काय झालं, अमोल कोल्हे यांनी ते कामं केलीत, नाही असं नाही. पण आता ठीक आहे, यावेळेला वाटत ठीक आहे आता आपण दादांना परत चान्स देऊया. पण दादांनी जे केलं इथून माग शिवसेनेवर लढले, आता ते राष्ट्रवादी चिन्हावर लढतात. काय होईल आता? आता हे तर झालंय. मेन मरण असं झालंय की सध्या मतदान करायचं कोणाला, हा प्रश्न सगळ्यांना पडलेला. मतदान तर करावं लागेल, पण तरी मतदान कुणाला करायचं? काय वाटतं, कुणाचं पारडं जड आहे यावेळेस? पारडं तर ह्यावेळेला अमोल कोल्हेंचं जड आहे, पण तरी ह्यावेळेला मतदान करताना थोडा विचार करूनच करायला लागेल. कारण सध्या ची देशात चाललेली जी राजकारणाशी जे चालले आहे. तुमचं काय शिक्षण आहे? मी इंजिनियर आहे. इंजिनियर आहे. नोकरी करताय का नाही? हो, नोकरी करतो. कुठे?
मुंबई या ठिकाणी. मुंबई या ठिकाणी. इंजिनिअर ह्या व्यक्तीला प्रश्न विचारला जातोय, शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अशी कोणती टेक्निकली कामं करणं गरजेचं? तुम्ही फिरला असाल ना आपल्या भागामध्ये किंवा पिंपळवंडीमध्ये तरी. सध्या तरी आता बघितलं तर ह्या ठिकाणी रस्त्याचा प्रश्न आहे. पाटबंधारे सध्या आता आपल्या या तालुक्यात 5 धरणं आहे. सध्या जो जुन्नर तालुक्यात सगळ्यात मोठा आहे शेतकऱ्यांचा प्रश्न. सगळ्यात जास्त जे आपला इथं या ठिकाणी महत्व दिलं जातं ते शेतीला दिलं जातं. आता याच्यात काय बदल होणं गरजेचं आहे? शेतकऱ्यांचे जे भाव आहे, सपोज आता बघितलं, आता इलेक्शन आलेत, त्यांनी कांदा निर्यात बंदी उठवली, भाव वाढले. इलेक्शन संपलं, कांदा निर्यात बंद झाली, भाव कोसळले. आता या ठिकाणी आज गुरुवार बाजार आहे, भाज्यांना भाव आहे 1 रुपये 2 रुपये, मेथीची गड्डी आहे 2 तरी रुपये. पण याच्यामध्ये स्थानिक पातळीवरच्या बाजारपेठेंची ही सगळी रचना आहे, ही स्थानिक पातळीच्या व्यक्तींकडे असते. बरोबर. राज्य, पंचायत, नगरपंचायत, महानगरपालिका. लोकसभेमध्ये, संसदेमध्ये तुमच्या विभागातून मोठी कामं सांगा कोणती होणं गरजेचं? इंजिनियर म्हणून पाटबंधारे विभाग म्हटलं तरी आपल्याकडेच आहे. तरी पण वरती. आता ठीक आहे, शहर या ठिकाणी म्हणलं तर डेव्हलपमेंट आली. पिंपळवंडी या ठिकाणी काय रस्ते, पाटबंधारे, बस एवढंच. यावेळेस सगळ्यात जास्त लीडनी कोण निवडून येऊ शकतात? ह्या वेळेला सगळ्यात जास्त लीडनी तर काय सांगू नाही शकत. तरी पण कामावरनं विचार आता केला 5 मिनिटापूर्वी तुम्ही बोलले ते अमोल कोल्हेचं. कोल्हेंचं आहे, पण सध्याची नंतरची परिस्थिती पण चेंज होऊ शकते. सबरमेले मोठा इकडलं का तिकडलं ते अवघड झालंय. अजूनही काही लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात आपण. चला.